धन्यवाद डीजे मास्टर। तर नक्कीच पहिल्याच P1चा षटक आपण या ठिकाणी अनुभवतोय आणि खऱ्या अर्थाने या P1च्या षटकामध्ये पहिलीच विकेट पाहायला मिळाली ती मात्र अक्षयची। तर नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये एंटर होत असताना तुम्ही पाहू शकाल अमर लांगीला आणि गोलंदाजाचा विचार केला तर राजेश म्हणजेच आज झालेली रायगड प्रीमियर आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये 5 बॉल मध्ये 5 विकेट घेणारा हा गोलंदाज सध्याच्या घडीला आपण गावंडवाडीच्या मैदानावर पाहतोय। राजेश गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय। स्ट्राइक एंड वर फलंदाज तुम्ही पाहू शकाल अमर लांगीला तर नॉन स्ट्राइक एंड वर असेल सचिन लांगी। अशी दोन बंधूची जोडी खऱ्या अर्थाने आपण मैदानामध्ये पाहतोय। यावेळेस मात्र अफलातून बॉल नेक्स्ट बॉल वर कशा प्रकारे कमबॅक केलं पुन्हा एकदा पाहायला मिळालं। पहिल्या बॉल वर विकेट आली तदनंतर बॉलला डिफेंड केलं जाते परंतु निर्धाव बॉलची सांगता होते अफलातून गोलंदाजी राजेश गोलंदाजी मार्कवर। यावेळेस मात्र बॅटची कडा आणि एसटी रक्षकाने केलेली चूक महागात ठरू शकेल का हे देखील पाहावं लागेल। कारण जेव्हा जेव्हा क्रिकेट मध्ये सुरेश मी तर म्हणेन कॅचेस सोडले जातात ना तेव्हा फलंदाज कुठेतरी आपले रंग उधळायला सुरुवात करतोय आणि ती फटकेबाजी मात्र नक्कीच पाहताना मिळेल यात शंका नसेल आणि तीच खऱ्या अर्थाने मॅच आपण अनुभवतोय। एका साइडला खेळतोय अंबेरपाडा संघ तर दुसऱ्या साइडला तुम्ही पाहू शकाल कोरळवाडी हा संघ। यावेळेस मात्र पुन्हा एकदा उनरलेनचा चेंडू फेकला होता काय अफलातून गोलंदाजी। मी पहिलंच म्हटलं होतं आदिवासी रायगड प्रीमियर लीग सध्या चालू आहे चौकच्या कांड्रोली या ठिकाणी आणि नक्कीच त्या ठिकाणी मात्र 5 बॉल मध्ये 5 विकेट घेतला होता तोच गोलंदाज सध्याच्या घडीला या ठिकाणी आपण पाहतोय। यावेळेस पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी सचिन सांगत असेल मनामध्ये की कमीत कमी बॉलला डिफेंड करा जोपर्यंत स्ट्राइक रोटेट केली जात नाही तोपर्यंत मात्र खाता खोलू शकत नाहीये अंबेरपाडा संघ। याच विभागातील एक दादा संघ ओळखला जातोय सचिन लांगीच्या विरोधात खेळत असताना कोरळवाडी हा संघ। अतिशय सुंदर गोलंदाजी आणि यावेळेस बॉलला उडवलाय वाडीश लॉंग ऑफ मध्ये बॉल रवाना झालाय त्या ठिकाणी पुन्हा एकदा झेल ड्रॉप केली जाते। एक धाव कंप्लीट दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात पाहता पाहता 2 धावा कंप्लीट आणि इथे 2 धावेने धाव फलक जाऊन पोहोचेल श्री गणेशा केला जाईल त्या अंबेरपाडा संघाचा 2 या धाव संख्येने डीजे थोडंसं थांबायचंय। माझं समालोचन ज्यावेळेस पूर्ण होईल त्यावेळेस नक्कीच तुम्हाला संधी दिली जाईल यात शंका नसेल परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमी असेल। 6 चेंडूचा वाजवी खेळ या ठिकाणी संपुष्टात आलाय आणि टीमची टोटल जाऊन पोहोचले 1 विकेटच्या मोबदल्यात 3 धावा 2 धावा। नक्कीच गुण लेखकाच्या स्वरूपात जर तुम्ही पाहिलं तर आम्हाला नेहमीच ज्यांची साथ असते ते कवी बांगारे या ठिकाणी मात्र गुण लेखकाच्या स्वरूपात आपण अनुभवतोय। तर माझ्या साथीला जोडले जातील आज खऱ्या अर्थाने सुरेश फादीर एकनाथ खंडवे असतील तसेच जनार्दन पारधी पोलीस पाटील असे समालोचक आज पाहायला मिळेल नक्कीच। तर पहिला पूर्वार्ध संपला की नक्कीच मी इन्व्हाइट करेन सुरेश फादीरला नेक्स्ट पूर्वार्धामध्ये। तत्पूर्वी जाऊया मैदानाकडे गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय सुरेश केवारी। यावेळेस मात्र बॅटची हलकीशी एज लागते कव्हर ड्राइव्ह मध्ये बॉल रवाना झालाय 1 धाव घेतली जाईल एका धावेने सचिनने मात्र श्री गणेशा केलाय स्वतःच आणि सांघिक धाव संख्या झाली ती मात्र 3। तर नक्कीच गोलंदाजी मार्कवर बॉलिंग ट्रॅक वर खऱ्या अर्थाने तू पाहू शकाल महेंद्राला। यावेळेस मात्र फार चांगला फटका येतो डीप मिड विकेटला चेंडू रवाना झालाय त्या ठिकाणी चेंडूची उचल फेक करणार तोपर्यंत अगदी मी तर म्हणेन 1 धाव कंप्लीट केली जाईल आणि एका धावेनिशी धाव फलक वधारेल जाऊन पोहोचेल 4 या धाव संख्येवर।
षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरा या ठिकाणी प्रगती पथावर असताना जशी राजेशने गोलंदाजी केली तशीच मात्र बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते महेंद्राकडून। यावेळेस मात्र फक्त हलक्या हाताने स्टेअर केलाय बॉलला आणि त्या ठिकाणी खूप चांगली फिल्डिंग मात्र पाहायला मिळते। एकच धाव घेतली जाईल। आंबेरपाडा संघाला माहित आहे ही ओव्हर डिफेंड करणं खूप गरजेचं असेल, कारण 4 षटकाचा सामना असेल, सर्वांनी नोंद घ्यायचंय। नक्कीच 5 धावा दाफलकावर लागले गेले। यावेळेस मात्र दुधारी तलवार, लगी तो लगी नाही तो गई, आणि खऱ्या अर्थाने अमर लांगीचा हा रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न नक्कीच केला जात होता मैदानामध्ये, परंतु प्रयत्न फसला आणि निर्धाव बॉलची सांगता होते। अफलातून गोलंदाजी राजेशच्या पावलावर पाऊल ठेवत असताना सध्या बॉलिंग ट्रॅक वर तुम्ही पाहू शकाल बॉलिंग महेंद्र। यावेळेस मात्र पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी। जेवढे जेवढे डॉट बॉल येतील तेवढी खऱ्या अर्थाने हे प्रेशर क्रिएट होईल तो आंबेरपाडा संघावर। एक दादा संघ तर दुसऱ्या साइडला खऱ्या अर्थाने पनवेल विभागातून खेळत असताना कोरळवाडी हा संघ, नक्कीच म्हणेन मी कोरळवाडीच्या संघाचा विचार केला तर एक खूप फार चांगला संघ पाहायला मिळेल। यावेळेस मात्र पंचांकडे लॉर्ड अपील केली जाते, परंतु पंच तटस्थ आणि षटक संपल्याचा इशारा येतोय पंचांचा। 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय, टीमची टोटल जाऊन पोहोचले अर्थात 5 धावा। जेव्हा जेव्हा खऱ्या अर्थाने गरज होती तेव्हा तेव्हा प्रत्येक बॉलला डिफेंड केला आणि नक्कीच मी म्हणेन की आंबेरपाडा संघाची धाव फलक जाऊन पोहोचले 5 या अंकावर। इथून तुम्हाला कमबॅक करावं लागेल, कारण समोर संघ तुम्ही पाहू शकाल कोरळवाडी हा संघ एक नावाजलेला संघ खऱ्या अर्थाने या ठिकाणी खांडस परिसरात गावंडवाडीच्या नगरीमध्ये तुम्ही पाहतात आदिवासी नाईट किंग आयोजित भावी आमदार चषक 2024 माननीय श्री सुधाकर भाऊ घारे चषक याचे आयोजक खऱ्या अर्थाने तुम्ही पाहू शकाल ज्यांनी ही संकल्पना मनामध्ये आणली ते तुम्ही पाहू शकता। आयोजक हरिचंद्र बांगारे सर आणि दुसऱ्या साइडला तुम्ही पाहू शकाल हेमंत कडवी सर। या दोघांच्या माध्यमातून ही स्पर्धा खऱ्या अर्थाने आपण नाईटची रजनी शृंखला अनुभवतोय आणि नक्कीच एक फार चांगली स्पर्धा पाहायला मिळते, यात शंका नाहीये। खूप चांगलं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळेल। नक्कीच शेवटच्या दिवशी मात्र पाहुण्याची मांदी आहे हे देखील विसरून चालणार नाही। यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवर बॉल हवेत असेल, क्षेत्ररक्षक चुकी करणार का आणि पकडली, नक्कीच त्या ठिकाणी झेल ड्रॉप केली जाते। झेल तुम्ही सोडली कुणाची तर सचिन लांगीची, आणि इथून मात्र कमबॅक केलं जाईल का? जेव्हा जेव्हा मैदानामध्ये खऱ्या अर्थाने झेल सोडली जाते ना तेव्हा तेव्हा फलंदाज आपले रंग उधळायला सुरुवात करतोय। ते रंग या ठिकाणी दाखवेल का सचिन लांगे हा फलंदाज? परंतु पुन्हा एकदा बॅटिंग स्टान्सवर यावेळेस मात्र फार चांगला फटका येतोय अमरच्या बॅट मधनं। समोरच्या दिशेने एक धाव घेतली जाईल आणि एका धावेने निश्चित धाव फलक जाऊन पोहोचेल तब्बल 7 या धाव संख्येवर। मोठे बिग हिट करावे लागतील। समोर जर पाहिला तर मोठा तगडा फलंदाज त्याच्या समोर बॉलिंग करत असताना यावेळेस मात्र तडाका सचिन लांगी ऑन द फायर। क्या एका कॅचची किंमत किती असते ते नेक्स्ट बॉल वर मात्र पाहायला मिळाला आणि येणाऱ्या नेक्स्ट बॉल वर सचिनने ठोकलाय धनधनीत षटकार। डीजे ठोक डीजे। धन्यवाद डीजे। संतोषच्या विरोधात खऱ्या अर्थाने हा ठोकलाय षटकार। जी झेल खऱ्या अर्थाने सचिन या फलंदाजाची उडली होती ती झेल पकडायला हवी होती। नंतर दुसऱ्या बॉलवर
हा तडाखा पाहायला मिळाला आणि एक षटकार आला. षटकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 13 या धावसंख्येवर. नक्कीच कमबॅक करताना आपण पाहतोय सचिन बॅटिंग स्टान्सवर. बॅटिंग स्टान्सचा विचार केला तर अफलातून स्टान्स पाहायला मिळतोय सध्याच्या घडीला. यावेळेस मात्र फार चांगला फटका डीप मिड विकेटला. चेंडू ट्रॅव्हल आणि खऱ्या अर्थाने बॉल उचलणार फेकणार तोपर्यंत एकच धाव घेतली जाईल. एका धाबेनिशी धाव फलक जाऊन पोहोचेल. 14 लॉट्स ऑफ 1 विकेट. 14 धावा धाव फलकावर लागले गेले. नक्कीच षटकातील अजूनही काही चेंडूचा खेळ शिल्लक असेल. षटक क्रमांक 3 आपण अनुभवतोय. अमरच्या बॅट मधून धावा येणे गरजेचं असेल कारण नेक्स्ट फलंदाज सचिन एका साइडला तर झुंज देतोय परंतु दुसऱ्या साइडला अमरला सुद्धा झुंज द्यावी लागेल. यावेळेस मात्र हलकीशी बॅटची एज लागते. एक धाव घेतली जाईल. स्ट्राइक रोटेटचं काम नक्कीच केलं जाईल आणि एका धाबेनिशी धाव फलक वधारेल जाऊन पोहोचेल. 15 म्हणजे 15 धावा धाव फलकावर जोडले जातील. नक्कीच 15 धावा अच्छा दिवसातील खऱ्या अर्थाने तिसरी मॅच आपण आज अनुभवतोय. फार स्पीडअप मॅच चालू आहेत आज खऱ्या अर्थाने. नक्कीच कौतुक करावं तेवढे कमीच. मैदानाच्या चारही बाजूला या ठिकाणी मात्र फार चांगला फटका पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरचा बॉल रवाना झाला. एक्स्ट्रा कव्हरचा लाजवाब फटका. चेंडू निघून जाईल सीमा पार. चौकार. मैदानाच्या चारही बाजूला खऱ्या अर्थाने प्रेक्षक आणि प्रेक्षक पाहायला मिळतात. ही तुडुंब गर्दी आज गावंडवाडीच्या मैदानावर पाहायला मिळते. आणि नक्कीच सुंदर मैदान सह्याद्रीच्या गोल दऱ्यामध्ये वसलेलं हे गोल मैदान आणि नक्कीच तुम्ही पाहू शकाल. नक्कीच या ठिकाणी षटक संपतोय म्हणजे 3 षटकांती धाव फलक जाऊन पोहोचलाय 18 या धाव संख्येवर. म्हणजे 6 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. त्या सामना पंच त्वरित चालू करायचंय. स्पीडअप ठेवायचंय. नक्कीच विनंती असेल आपणास जास्त टीम मीटिंग घेऊ नका. नाईटची सामने आपण पाहतोय. या ठिकाणी अमरचा विचार केला तर तब्बल 11 बॉल खेळलाय आणि मला गुण लेखक सांगतात की फक्त आणि फक्त 5 धावा डिफेंड केल्यात. त्याच्या बॅट मधनं फक्त 5 धावा पाहायला मिळाल्या. तर नक्कीच सचिनने मात्र 6 बॉल फेस केले आणि 14 धावा स्वतःच्या बॅट मध्ये पाहायला मिळाल्या. धाव फलक जाऊन पोहोचला 18 या धाव संख्येवर. नक्कीच शेपटचा 18 19 सॉरी नक्कीच शेवटचा षटक प्रगती पथावर असताना गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. बॉलिंग ट्रॅक वर तुम्ही पाहू शकाल अक्षयला. रवींद्र बॉलिंग मार्कवर सज्ज झालाय. रवींद्र शेवटचा षटक मार्गस्थ असताना बॅटिंग स्टान्सवर पुन्हा एकदा फलंदाज तुम्ही पाहू शकाल अमरला. कशा प्रकारे डिफेंड केले जातील. 6 बॉल आणि यावेळेस बॉलला पाठवलाय. फाईन लेग क्षेत्रामध्ये निवडलाय. चेंडू निघून जाईल सीमा रेखा पार. फलंदाज अमरच्या बॅट मधनं अतिशय देखणा स्ट्रोक. चेंडू सीमा पार. चौकार. डीजे धन्यवाद डीजे मास्टर. थर्ड अंपायर मध्ये जायचंय. हेमंत कुठे असेल आपण जायचंय थर्ड अंपायरच्या भूमिकेत. नक्कीच तोच अंपायर असेल. आणि या ठिकाणी बक्षिसांची खैरात होते. जर अमरने षटकार मारला तर अप्पा बांगारे याचकडून 500 रुपये, सुरेश केवारी SK याचकडून 200 रुपये आणि राजा भाऊ यांच्याकडून 200 रुपये तयार ठेवले जातील का. आणि इथून ठोकलाय ऑफ साइडचा लाजवाब फटका. अमरच्या बॅट मधनं या बॉलवर निघून गेलाय. दणदणीत षटकार. डीजे नो बॉल का. तर नक्कीच डीजे थांबायचं थोडस. यावेळेस नो बॉल आलाय.
म्हणजे नो बॉल आणि फ्री हिट. नेक्स्ट बॉल फ्री हिट. उघडा डोळे आणि बघा नेट. पुढचा बॉल फ्री हिट. ही खऱ्या अर्थाने थर्ड पंचाची भूमिका आहे. इथे या मैदानावर या विभागामध्ये थोडी जरी तुमच्याकडून थ्रो बॉलिंग आढळली तर नक्कीच या विभागामध्ये ती थ्रो बॉलिंग घोषित केली जाते. बॉलिंगचा विचार केला तर बॉलिंग मध्ये या विभागामध्ये खूप महत्व दिलं जातं आणि थोडासा जरी जर्क बॉलर सापडला तर नक्कीच तर धाव फलक जाऊन पोहोचला तब्बल 30 या धावसंख्येवर. अमरच्या बॅट मधनं खऱ्या अर्थाने मी पहिलंच म्हटलं कवी की तू ज्या वेळेस वर्णन केलं की 11 बॉल आणि 5 धावा ठोकल्या, परंतु नेक्स्ट बॉल वर बघितलं काय बॅटिंग केली. नेक्स्ट एक चौकार आणि एक षटकार त्यांच्या बॅट मधनं पाहायला मिळाला. अशीच बॅटिंग शेवटपर्यंत पाहायला मिळेल का हे देखील पाहावं लागेल. पंच डिसिजन कळवायचं, जास्त टाइम लावू नये, स्पीडअप घ्यायचे. पंच त्यांचं ऑब्जेक्शन झालंय का क्लिअर? ओके. नाहीतर नक्कीच फ्री हिट असेल. हा बॉल फ्री हिट असेल. समोर फलंदाज रोहिदास. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फार चांगला फटका पाहायला मिळाला होता, परंतु एकच धाव घेतली जाईल आणि स्ट्राइक रोटेट केली जाईल. सचिनला स्ट्राइक दिली गेली. एका धावेनिशी धाव फलक जाऊन पोहोचला 31 या आकड्यावर. समोर संघ तुम्ही पाहू शकाल कोरलवाडी, एक अतिशय मजबूत आणि अतिशय चांगला संघ ओळखला जाणारा कोरलवाडी सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आम्ही का एवढ्या लांबून या ठिकाणी खेळण्यासाठी आलोय त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण मात्र नेक्स्ट पूर्वाधात पाहायला मिळेल यात शंका नसेल. पुन्हा एकदा स्ट्राइक एंडवर सचिन. यावेळेस मात्र बॉल हवेत असेल. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चुकी करणार नाहीये. फलंदाज होईल बाद. संपवलाय सचिन लांगेचा खेळ. डीजे फलंदाज कुमार. नेक्स्ट मॅच असेल बांगरवाडी आणि त्याला फाईट करेल खऱ्या अर्थाने वेशवी या संघ. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करेल की नाणेफेकीसाठी या ठिकाणी यायचंय. षटकातील काही चेंडूचा खेळ शिल्लक असेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर होत असताना तुम्ही पाहू शकाल कुमारला. यावेळेस मात्र उडवलाय दांडी आणि फलंदाज होईल बाद. मिस्टर कुमार बॅक टू द डगआउट. ठोक डीजे.
नागरिकांनी आपली कृपया नोंद दर्शवायची। नक्कीच पहिल्या सामन्याचा विचार केला तर झुगरेवाडी हा संघ विजय झालाय। दुसऱ्या मॅच मध्ये जर विचार केला तर चापेवाडी हा संघ विजय झालाय आणि आजच्या दिवसातील तिसरी मॅच कोणता संघ विजय होईल हे देखील पाहावं लागेल। मैदानामध्ये शांततेत चालू असलेला सामना आपण अनुभवतोय। खऱ्या अर्थाने तुम्ही पाहू शकाल लेफ्ट हँड फलंदाज बॅटिंग मार्कवर खऱ्या अर्थाने तुम्ही पाहू शकाल संदीपला एक 20-25 वर्षाचा अनुभव असलेला फलंदाज लेफ्ट हँड फलंदाज संदीप सध्या स्ट्राइक एंड वर आपण पाहतोय। नॉन स्ट्राइक एंड वर विचार केला तर फलंदाज अमर अजूनही मैदानामध्ये सज्ज असेल। तर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होते रवींद्र रोहिदास। यावेळेस मात्र फार चांगला फटका येतोय। कव्हर ड्राइव्ह मध्ये बॉलला उडवलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जेज करणार तोपर्यंत सहजगत्या 2 धावा कंप्लीट आणि या 2 धावेची धाव फलक जाऊन पोहोचेल तब्बल 33 धावेवर आंबेरपाडा संघ खेळतोय। सध्या 33 धावा धाव फलकावर लागले गेले। षटकातील अजूनही काय चेंडूचा खेळ शिल्लक असेल तदनंतर आपण पाहतोय संदीपच्या बॅट मधनं 2 धावा तर खऱ्या अर्थाने आपण पाहिल्या तर नेक्स्ट बॉल असेल। यावेळेस मात्र फार चांगला फटका होता। वाघ जरी जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाहीये। तो थांबतोय वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा बाहेर पडतोय। तोच दहशत तोच दरारा घेऊन पराभवाने माणूस संपत नाही प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो। म्हणूनच सांगा स्वतःला की शर्यत अजून संपले नाही मी अजून जिंकलेलो नाहीये। पहिला पूर्वार्ध या ठिकाणी संपलाय म्हणजे 24 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि टीमची टोटल जाऊन पोहोचले अर्थात 34 म्हणजे गरज असेल येणारे 24 बॉल मध्ये 35 धाव संख्येची। दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की थोडंसं लक्ष द्यायचंय। 34 धावा झाल्या होत्या आणि कोरलवाडी संघाला 2 धावेची पॅनल्टी दिली होती म्हणजे लेट आल्याने उशिरा आले पॅनल्टी 2 धावाची दिली। टोटल 36 धावा धाव फलकावर लागले गेले। गरज असेल येणारे 24 बॉल आणि 37 धाव संख्येची। त्या 37 धावा डिफेंड करण्यासाठी नेक्स्ट पूर्वार्धात तुम्ही ऐकू शकाल या विभागातील एक दमदार आवाज व्हॉइस ऑफ कर्जत सुरेश केवारीला। धन्यवाद। हॅलो वेशवी संघ आला असेल कुठे आला असेल वेशवी संघ? हॅलो वेशवी संघाचा संगणक आपण आला असेल तर आयोजकांशी संपर्क साधायचा। वेशवी संघाचा कर्णधार आला असेल तर या ठिकाणी यायचंय त्वरित। वेशवी त्यांच्या विरोधात फाईट करेल बांगरवाडी या संघ। ओव्हर टू कॉम्बॉक्स। हॅलो धन्यवाद उत्तम साहेब। खऱ्या अर्थाने पाहायला गेले तर खूप चांगली मॅच आपण पाहतोय। आंबेरपाडा विपक्ष कोरलवाडी या 2 संघांदरम्यान प्रथम फलंदाजी करत असताना आंबेरपाडा टीमनं धावा बनवल्यात 36 धावा म्हणजे 2 धावा देखील पॅनल्टीच्या लागल्यात कोरलवाडी टीमला म्हणजे 36 धावांचं टार्गेट ठेवलंय। सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल केली जाते कोरलवाडी टीम कडनं रोहिदास आणि भानुदास। क्षमा असावी महेंद्र आणि भानुदास अशी जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये। रंगी आणि सिंगी जोडी मैदानाच्या आतमध्ये। गोलंदाज पाहतोय गोलंदाज ट्रॅक वरती नेहमीप्रमाणे सातत्याने आपण पाहतोय पिऊनचं षटक हाताळण्यासाठी स्वतः जबाबदारी घेतोय स्वतःच्या खांद्यावरती अर्थात सचिन लांगे गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहू शकाल।
हॅलो हॅलो रानसई संघाचा कर्णधार आणि वैजनाथ संघाचा कर्णधार आपण दोन्ही संघ जर या ठिकाणी उपस्थित असेल तर कृपया या ठिकाणी याचे नाणेफेक करीता वैजनाथ संघाचा कर्णधार आणि रानसई संघाचा कर्णधार या ठिकाणी यायचे और टू कॉम्बॉक्स. धन्यवाद साहेब. तर खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर 36 धावांचं टार्गेट ठेवलंय 24 बॉल मध्ये. क्षमा असावी 37 धावांचं टार्गेट ठेवलंय या 24 बॉल मध्ये कोरळवाडी टीमच्या समोर. त्यांच्या विरोधात खेळत असलेला आंबेरपाडा संघ आपण पाहू शकाल. दोन्ही संघाचा विचार केला तर एकाच ताकदीचे संघ आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्राइक एंड वरती पाहू शकाल फलंदाज महेंद्र, नॉन स्ट्राइक वरती भानुदास अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. ट्रबल केली जाते. गोलंदाज पाहतोय सचिन लांगे, एक खातकी गोलंदाज. आंबेरपाडा टीम कडून गोलंदाजी केली जाईल. सचिन लांगीच्या माध्यमातून पहिला बॉल फेकेल सचिन, परंतु महेंद्राला या बॉलला सांभाळून खेळावा लागेल. एक अनुभवी गोलंदाज सचिन लांगी यावेळेस पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती ठोकला इथे फलंदाज महेंद्राने. हा येतोय चौकार. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर 4 धाब्याने श्री गणेशच्या खातं ओपन केलं जात कोरळवाडी टीमचं. 4 धाबा पहिल्या बॉल वरती सचिन वरती आक्रमण केलं 4 धाब्याने. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर खूप चांगली मॅच आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये. आलं बाबा आमचं गामड सोयीर आलं. ओ यावेळी चांगला फटका. फक्त दिशा दाखवले बॉलला, परंतु बॉल चाललाय. ओय बाबा एखाद्या अंगा मुसम मग तर ते वायरी पासून दूर बसतील. या बॉल वरती ठोकलाय अजून एक चौकार. आठ धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. 2 चेंडू मध्ये 2 चौकार पाहायला मिळाले. आता खऱ्या अर्थाने विचार केला तर आक्रमण केलंय सचिन लांगीवरती. स्वतःला सावरावा लागेल, स्वतःला कमबॅक करावा लागेल. धावा जितक्या होत्या हव्या होत्या तितक्या नाही आपल्या. गोलंदाजी मात्र चांगली करावी लागेल. ओ यावेळेस फलंदाज 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 झालाय बाद. तिसऱ्या बॉल वरती विकेट इथे सचिन मिळवले. आणि खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. जशी एक लागली तसे मात्र मैदान सोडलंय स्वतःने. कौतुक करावं लागेल या खेळाडूचं. हीच तर खरी ओळख असते या खेळाडूंची. जसं त्याला समजलं बॅटचा चेंडूचा संपर्क झाला होता तसं त्याने मैदान सोडला. अंपायर कडे देखील बघितला नाहीये आणि मैदानाच्या बाहेर परतावलाय फलंदाज महेंद्र. इथे नाणेफेक केली जाते. वैजनाथ आणि त्याला फाईट करेल रानसई हा संघ. ओर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. ओ यावेळी चांगला बॉल फेकला इथे अजून एक सचिन. आता 4 बॉल फेकले 8 धावा खर्च केल्या. त्या 4 बॉल मध्ये एक भली मोठी विकेट. अर्थात महेंद्राची विकेट खूप महत्वाची. इथे फक्त हलक्या हाताने खेळलाय. धोक्याची घंटा होऊ शकेल. डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न होता. कदाचित डायरेक्ट हिट लागला असता तर फलंदाजाला मैदान सोडावं लागलं असतं. परंतु नशीब आजमावलेत या फलंदाजावरती. धावा आपण पाहू शकाल जोडल्या गेल्या तर 9 धावा धाव फलकावरती. खूप चांगली मॅच पाहायला मिळेल यात शंका नाहीये.
ओ इथे इथे व्हाईट बॉल. यस, पंच सांगतायत व्हाईट बॉल इथे फेकलाय. खराब गोलंदाजी सचिन कडनं पाहायला मिळाली. खूप चांगली मॅच आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये. यानंतर होणारा सामना असेल वैजनाथ विपक्ष रानसई या दोन संघांदरम्यान. एक जबरदस्त बिग फाईट मॅच पाहायला मिळेल, यात मात्र शंका नाही. ओ रिवर्सचा अटॅक केलाय, अटॅक सक्सेसफुल, आणि यावेळेस ठोकला इथे फलंदाजाने सीमा पार चौकार. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय, धावसंख्या जाऊन पोहोचते 14 धावा धावफलकावरती. एक गडी गमावले कोरळवाडी टीमनं. 14 धावा धावफलकावरती. हॅलो, संदीप गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहू शकाल. आंबेरपाडा टीम कडनं संदीप वरती विश्वास दाखवलाय सचिन लांगीनं. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर खूप चांगली मॅच पाहतोय. धावा बनवल्यात पहिल्या षटकामध्ये 14 धावा. एक गडी गमावले कोरळवाडी टीमनं, आणि खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर 37 धावांचं टार्गेट इथे ठेवलंय. ते कशा प्रकारे डिफेंड केलं जाईल हे देखील पाहावं लागेल. संदीप गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहतोय. दुसरं षटक घेऊन आलाय. ओ इथे संदीपनं सुरुवात चांगली केली आहे, मी तर म्हणेन. पहिला बॉल फेकला, पहिला बॉल डॉट. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते संदीप कडनं. खऱ्या अर्थाने पाहायला गेले तर 37 धावांचं टार्गेट इथे सेट करावा लागेल. ओ इथे फटका फसलाय, क्षेत्र आहे तिथे. ओ कदाचित कॉलिंग खूप महत्वाची होती इथे. अमर होता तिथे क्षेत्ररक्षण, संदीपला कॉलिंग करायची होती. कदाचित अमरने कॉलिंग केली होती, परंतु संदीप स्वतःला सावरू शकला नाही आणि कॅच ड्रॉप झाले. ज्या प्रकारची सचिन लांगीची कॅच सोडली होती त्या प्रकारची ते कॅच सोडले. आता हा फलंदाज एक नवीन रूप अवतार दाखवेल का या मैदानावरती पाहावा लागेल. इथे क्रॉस द लाईन फटका खेचलाय, ते कॅच सुटली, त्याचं प्रति उत्तर इथं देत असताना या 4 धावा खूप चांगल्या. कदाचित ती कॅच घेतली असती, नवीन फलंदाज मैदानामध्ये आला असता. नवीन फलंदाज आला असता तर एखादा 1-2 बॉल त्याला खेळायला विसर लागला असता. परंतु इथे सेट फलंदाज होता मैदानाच्या आतमध्ये. भानुदास 2 बॉल खेळलाय, 2 चौकार ठोकले. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. ओ यावेळेस सलगी तो आधी नाही तो बरबादी. रिव्हर्सचा अटॅक केलं होतं फलंदाजाने, परंतु या बॉल वर एक सिंगल धाव रोटेट केली जाते. बघता बघता एका धावेने धावसंख्या आपण पाहू शकाल 20 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. खूप चांगली मॅच पाहायला मिळेल, यात मात्र शंका नाही. खऱ्या अर्थाने पाहायला गेले तर संदीप गोलंदाज पाहतोय. गोलंदाज ट्रॅक वरती कदाचित ती कॉलिंग महत्वाची होती, 2 विकेट मिळू शकल्या असत्या. इथे फटका चांगला. ओ अमर होता तिथे, डायरेक्ट हिट होईल का? ओ कदाचित डायरेक्ट हिट मारला तर विकेट मिळू शकली असती, परंतु अमरने जास्त रिस्क घेतला नाही. त्याला देखील ठाऊक आहे हिट लागेल की नाही ते त्याला ठाऊक नव्हतं. कदाचित प्लस अजून 1-2 धाव एक्स्ट्रा जाऊ शकेल, परंतु या बॉल वरती 1 धाव. 21 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. खूप चांगली मॅच. हॅलो, वैजनाथ आणि रानसई दोन्ही टीमला विनंती असेल आपण डाव्या आणि उजव्या साईडला येऊन थांबायचंय. ओ इथे फटका चांगलाय, अगदी समालोचनाला मान वंदन देतोय. हा ठोकलाय, सीमा पार दर्जेदार षटकार. खऱ्या अर्थाने पाहायला गेले तर मी म्हटलं होतं कॅचेस इन द मॅचेस.
2 षटकाचा वाजवी खेळ संपलाय. धावसंख्या आपण पाहू शकाल 27 या अंकावरती. 27 धावा धावफलकावरती जोडल्या गेला. चला स्पीड अप ठेवायचं विनंती असेल आंबेरपाडा टीम. 27 धावा धावफलकावरती. अजून एकदा मी विनंती करेन वैजनाथ संघाला आणि रणसई संघाला जेव्या आणि डाव्या साईडला येऊन थांबायचंय. हॅलो 12 बॉल आणि अजूनही 10 धाव्यांची गरज. 12 बॉल 10 धावा. काय घडेल काय बिघडेल या सामन्यामध्ये. कदाचित गोलंदाजी इथे कुमारने चांगली फेकली तर कमबॅक करू शकेल आंबेरपाडा संघ. परंतु विकेट ती कॅच किती छेडत असेल यावेळेस आंबेरपाडा टीमला. अमर गोलंदाज पाहतोय. गोलंदाज स्टॅक वरती. आता पाहायला गेलं तर खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर 12 बॉल मध्ये बनवायच्या 10 धावा. कोरळवाडी टीमला बनवायच्या 10 धावा 12 बॉल मध्ये. कुमार गोलंदाज स्टॅक वरती. ओ इथे हलकीशी एजी लागली होती परंतु या बॉल वरती एक धाव घेण्यासाठी रोखू शकत नाही आंबेरपाडा संघ. आणि या बॉल वरती एक सिंगल धाव रोटेट केली जाते. जुनी 11 बॉल 9 धाव्यांची गरज. काय घडेल काय बिघडेल या सामन्यामध्ये. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर खूप चांगली मॅच पाहायला मिळेल. याच्यानंतर देखील एक खूप बिग फाईट मॅच पाहायला मिळेल. वैजनाथ विपक्ष रणसई या 2 संघांदरम्यान. हा सामना संपल्यानंतर ज्या संघाने शतरक्षण स्वीकारलं त्या संघाने लगेच एका साईडने शतरक्षण करण्यासाठी जायचं विनंती असेल. जाऊया मैदानाकडे जिथे चांगला सामना आपण पाहतो. यावेळेस आखून टप्प्याचा बॉल चापट दिले. बॉलला शत्र आहे तिथे. ओ इथे रिस्क घेतले. ओ नाकारले दोन्ही फलंदाजाने आणि या बॉल वरती घेतली जाईल एक सिंगल धाव. कदाचित कॉलिंग चांगली राहिली. आपण जर रिस्क घेतला असता तर फलंदाजाला मैदान सोडावं लागलं असतं. कुठेतरी खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर कॉलिंग खूप महत्वाची असते. ओ यावेळेस क्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. संपर्क होत नाही. आता कुंभारने थोडस कमबॅक केलंय. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर खूप चांगली मॅच पाहायला मिळेल. यात मात्र शंका नाही. जरी लो स्कोरिंग सामना असला तरी एक चांगली फाईट केली जाते दोन्ही संघाकडनं एकमेकाच्या विरोधात. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर चांगली फलंदाजी पाहतोय आपण कोरळवाडी टीमच्या फलंदाजाकडनं. अतिशय चांगली फलंदाजी. ओ इथे गोलंदाजाने आता कमबॅक करायला सुरुवात केली. बघता बघता या षटकातले फेकलेत बॉल. 4 बॉल फेकलेत आणि 2 धावा खर्च केल्यात. अजूनही 8 धाव्यांची गरज आहे. अजूनही 8 धाव्यांची गरज आहे. 8 बॉल मध्ये 8 धाव्यांची गरज. या 2 बॉल वरती कमबॅक केलं तर कुठेतरी खूप चांगली मॅच पाहायला मिळेल. या 2 बॉल वरती एखादा विकेट येईल का, एखादा डॉट बॉल येईल का. ओ इथे अपील केली होती परंतु संपर्क होत नाही. येतोय डॉट बॉल. आता या बॉल वरती पूर्णपणे जबाबदारी राहील कोरळवाडी टीम साठी. कोरळवाडी टीमचा विचार केला तर लो स्कोरिंगचा सामना असला तरी जितक्या धावा आपल्याला आपण बनवल्या तितक्या आपण कमी आता राहिल्यात. परंतु या कमी धावा कशा प्रकारे डिफेंड केल्या जातील. 7 बॉल 8 धाव्यांची गरज. ओ इथे फटका फसलाय. क्षेत्र तिथे नाही परंतु या बॉल वरती एक नाही आणि बघता बघता या बॉल वरती घेतल्या जात आहेत 2 धावा कंप्लीट. आता समीकरण आपण पाहू शकाल 6 बॉल आणि 6 धाव्यांची गरज.
काय घडेल काय बिघडेल या सामन्यामध्ये यात मात्र शंका नाही. चला लगेच सामना स्पीडअप ठेवायची विनंती असेल. हॅलो. तर शेंगावालीची चूल आहे ती थोडीसे बंद करायचे, कारण मैदानामध्ये धूर येतोय, खेळाडूंना त्रास होतोय. विनंती असेल, नाहीतर कदाचित आपण थोडीशी लांब जरी पेटवली तरी चालेल, परंतु मैदानामध्ये कुठल्याही प्रकारचं खेळाडूंना त्रास होऊ नये याची नोंद घ्यायची सर्व खेळाडूंना आणि सर्व दुकानदारांना विनंती असेल. सहा बॉल 6 धाव्यांची गरज. बॉल 2 धावा लागतात. गोलंदाज पाहू शकाल, गोलंदाज ट्रॅक वरती. अक्षय गोलंदाज ट्रॅक वरती पाहतोय. 6 बॉल 6 धाव्यांची गरज. काय घडेल काय बिघडेल यात मात्र शंका नाही. भानुदास फलंदाज पाहतोय स्ट्राइक एंड वरती. खऱ्या अर्थाने पाहायला गेला तर 5 बॉल मध्ये 16 धावेवरती नाबाद खेळतोय सलामीवीर फलंदाज. स्ट्राइक एंड वरती आपण पाहू शकाल 5 बॉल मध्ये क्षमा असावी, 6 बॉल मध्ये 6 धाव्यांची गरज. 6 बॉल 6 धाव्यांची गरज. अक्षय पहिला बॉल. ओ इथे पहिला बॉल डॉट फेकलाय. एक बॉल डॉट. रडून रडून डोळे झाले मुलीचे लाल, दुःख झाले आज त्या माऊलीला. यस थर्ड अंपायर. चला आपण चेक करायचं. पंच आपला डिसिजन काय आहे? नॉट आउट. यस. पंचांचा डिसिजन आहे नॉट आउट, परंतु पंचांना थोडीशी शंका वाटली, परंतु पंचांनी इथे आम्हापर्यंत डिसिजन दिलाय. आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचू शकू. हॅलो. यस नॉट आउट. तर दोन्ही पंचाला विनंती असेल, ज्यावेळेस तुम्ही आम्हापर्यंत डिसिजन द्याल तोपर्यंत तेव्हा तुम्ही तुमचा डिसिजन पहिला द्यायचा, तेव्हा इकडे द्यायचंय. पंचांना विनंती असेल. आता 5 बॉल मध्ये बनवायच्या 6 धावा. कशा प्रकारे धावा डिफेंड केल्या जातील हे देखील पाहावा लागेल. ओ यावेळेस घडलं काय मैदानामध्ये? फलंदाज झालाय बाद. ते म्हटलं गेलंय ना, नका काढू माझी तीर्थयात्रा तिच्या गलीतून, नका काढू माझी तीर्थयात्रा तिच्या गलीतून. तिची आई म्हणेल मेला तर मेला, मरता मरता अजून एक चक्कर मारून गेला. फलंदाज होईल बाद. हॅलो. नाही आणि जमा करा आज आम्हाला मुतकड लायला ना आम्हाला. आजा पुकारा मी ना अलाउन्स करू बाबू. आधी जमा करा, नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत आवाज आमचा तुमच्यापर्यंत येईल. तर नक्कीच पाहू शकाल अक्षय या गोलंदाजाने सामना जिंकून दाखवला, तर मिथुन कोंडावळेकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल.
आणि रमेश कोकाटे यांच्याकडनं देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. बाबा 1000 रुपये ना काय रे तो नाईट गजगजीत. बघू आता काय वाटत. चार बॉल 6 धाब्यांची गरज. काय घडेल काय बिघडेल या मैदानामध्ये. चला आंबेरपाडा आपण उशीर करतात मला तरी वाटतंय आपण स्पीड अप ठेवायचं. तो बॅटमन तिकडे ठोकू ठोकू त्याने पीस पार उकरून टिकला. नवीन फलंदाज पाहतोय रोहिदास मैदानाच्या आतमध्ये. ओ इथे चांगला फटका क्षेत्र आहे तिथे चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात. यावेळेस मैदान सोडावा लागेल. फलंदाज होईल अजून एक बाद. 1+1 एक विकेट 1 धाव. हरीश फलंदाज झालाय बाद. सामना म्हटलं होतं जरी लो स्कोरिंग सामना असला तरी हा सामना खूप रोमांचक होईल यात मात्र शंका नाहीये. नवीन फलंदाज पाहतोय मैदानाच्या आतमध्ये संतोष. समीकरण होतं कुठं आणि आलं कुठं. 12 बॉल मध्ये बनवायच्या होत्या 10 धावा. 12 बॉल मध्ये बनवायच्या होत्या 10 धावा कोरळवाडी टीमला. आणि खऱ्या अर्थाने आता पाहायला गेलं तर बॉल झाले तर 3 आणि 3 बॉल मध्ये धाव्यांची गरज असेल 5. 3 बॉल 5 धाव्यांची गरज. खूप चांगली मॅच पाहतोय आपण. ओ इथे फटका फसलाय. क्षेत्र खाली आहे तिथे एकदा वेगाने केले कंप्लीट. ओ अजून इथे रिक्स घेतलाय फलंदाजाने. परंतु सुखरूपी इथे 2 फलंदाज आपल्या जागी पोहोचतात. या बॉल वरती घेतली जाते अजून एक सिंगल धाव. आता 4 धाव्यांची गरज. 2 बॉल 4 धावा. काय झालेला कोरळवाडी वाल्याला पगार जास्ती होता खर्च कमी होता आणि आता पगार कमी झाला आणि खर्च जास्ती व्हायला लागला. अशी तर झाली ना काय बोलायचंय. 2 बॉल मध्ये बनवायचे 4 धावा. काय घडेल काय बिघडेल या सामन्यामध्ये याच प्रत्युत्तर शेवटच्या बॉल पर्यंत येईल का हा सामना की या बॉल वरती केला जाईल फिनिश सामना. आणि अक्षयने जर या गोलंदाजाने सामना जिंकवला तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. मिथुन कोंडावळे आणि रमेश कोकाटे यांच्याकडनं 500 रुपये दिले जातील. 2 बॉल 4 धावा. ओ इथे काय कमालीची बॉलिंग पहा. बॉल 4 धाव्यांची गरज. 1 बॉल 4 धाव्यांची गरज. अजूनही सामना कोण जिंकेल आणि कोण हरेल यात मात्र शंका नाही. दोन्ही संघाच्या फासण्या फासफूस करत असतील. यावेळेस खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर चौकार षटकार ठोकू शकेल हा फलंदाज. परंतु त्या प्रकारची फलंदाजी करावी लागेल. संतोष सेकंड वरती फलंदाज पाहतोय. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. 4 बॉल फेकलेत फक्त 2 धावा खर्च केल्यात अनेक विकेट. 1 बॉल 4 धावांची गरज. या स्पर्धेचा नियम कंपल्सरी जर्सी आणि कंपल्सरी चेसिंग. 1 बॉल 4 धावा. ओ इथे फटका फसलाय. 1 धाव वेगाने केले कंप्लीट. दुसरी देखील झाले कंप्लीट. परंतु इथे सामना जिंकला या आंबेरपाडा टीमनं. काय चला मिथुन कोंडाळे 500 रुपये आणा इकडे. चला तर खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर काय कमबॅक केलंय. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर 6 बॉल आणि 6 धाव्यांची गरज होती. काय कमबॅक केलं इथे अक्षय गोलंदाजाने. इथे हॅलो वैजनाथ आपला संगणक आयोजकांशी संपर्क साधायचा. वैजनाथ टीम आपण आयोजकांशी संपर्क साधायचा.
तर यावेळेस मी मायक्रोफोन वरती आमंत्रण करेन आमचे परम मित्र जनार्दन पाटील अर्थात जुगरेवाडी टीमचे पोलीस पाटील यांना मी विनंती करेन आपण यायचंय मायक्रोफोन वरती आणि मी अक्षयला देखील विनंती करेन आपण यायचंय 1000 रुपयाचं रोख कॅश प्राइज घेऊन देखील जायचंय. हॅलो नाईट रणजी शृंखलेमध्ये आजची आपण ही दुसरी रात्र या ठिकाणी संपन्न करत असताना आमच्या मुख्य व्यासपीठावरती जुगरेवाडी गावचे उत्कृष्ट तबलजी तथा जे गावदेव क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू सुनीलजी सावळा या ठिकाणी आमच्या या नाईट रणजी शृंखलेमध्ये विशेष उपस्थिती लाभली आहे. त्यांचंही या आयोजकाच्या वतीने मनपूर्वक या ठिकाणी सहर्ष स्वागत. आयोजकाच्या वतीनं मुख्य आयोजक या स्पर्धेचे हरचंद्र बांगरे सर यांच्या शुभ हस्ते त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान संपन्न होतोय. मायक्रो कॅमेरामॅन आपण या ठिकाणी कव्हर करा. विजय